रामराम मंडळी, जय खानदेश. आज माझा मुद्दा असा आहे की मी पार्ट टाइम स्विगी झोमॅटो ऑर्डरनं काम करत होतो. मला एक आपलं पिझ्झाने ऑर्डर पडली होती. पिझ्झाने ऑर्डर पडली होती तर गो होते वाले 400 रुपयाने ऑर्डर होती. पण ते काय श्रीमंत करणं माणसावर होते ऑर्डर लिहावाले इन्कार करते. तर मी म्हणतो जाऊ द्या काही लिहू नका म्हणतो भाऊ, मी एक तर मना पट्टीलेस म्हणतो. मग मला असं जाता जाता एक बाबा भेटणार भाऊ. बाबा बिचारा ना हात मुडला होता बाबा ना. तर देऊ शकतो एकदम जबरदस्त. म्हणजे बाबा एकटा तरी असंच झोपला होता एकदम बेवारसवासारखं. बाबाकडे गो बाबाला म्हणतं काय होईना काय नाही. बाबा म्हणतं पिझ्झा खायचं का. बाबा म्हणजे ठीक आहे ना खायली सो भाऊ सकाळ खातो म्हणे. तर बाबाला विचारपूस करे भाऊ म्हणतं. बाबा म्हणतं काय तुम्ही असं कसं काय एकटं कसं काय म्हणता हात कसं काय म्हणून काय होईल म्हणतं. तर बाबा म्हणे असंच भाऊ फॅमिली मॅटरनुसार मी गहू म्हणे रेल्वे मग अंग टाकलं. गहू म्हणे रेल्वे मग अंग टाकतं जाताना म्हणता हातच सापडी घ्या म्हणे. हात सापडी घ्या. तर बाबाने त्याच दिवस हात वगैरे चांगला आता हात जायचं 30 वर्ष गेलं. तर बाबाने आयुष्य म्हणजे बेकार काय नाही. तर म्हणे एकच म्हणणे उद्या का भाऊ गरीब आहे श्रीमंत आहे पण माणूस कधी लाजून नाही. संसारापर्यंत चालू राहत थोडंफार गोष्टी. असं कधी पाऊल उचलो नाही. तर बाबा देखील हाल देखील एकदम कसरी वाटणं. बाबा एकटं निवांत झोपतं सगळे आणि बाबांना पोरे वगैरे दुसरीकडे राहतात. बाबा एकटा राहत. तर एक आयुष्य बेकार आहे, जिंदगी झंड आहे. पण कसं टेन्शन घेऊ नका म्हणून एकच म्हणे. आणि आजपासून मी असाच व्हिडिओ वगैरे अपलोड करतो की ज्या व्यक्तीस आपल्यासाठी आपल्यापासून थोडी मदत होईल तर असा व्हिडिओ मी